नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये। शिक्षिका ते उत्कृष्ट यशस्वी महिला उद्योजिका म्हणून हेमा पुरव यांचं खूप मोठं नाव आहे आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये। तर सगळ्यात पहिला तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। म्हणजे आता तुम्ही हेमा कॅटरर्स या नावाने तुमचा व्यवसाय सुरू केलेला आहे। तर सगळ्यात पहिला तुम्ही शिक्षिका आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही यशस्वीपणे हा उद्योग सुद्धा सांभाळताय। तर ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? हे बघा, सर्वप्रथम मी सांगेन, मला आमच्या म्हणजे आईच्या घरूनच म्हणजे मला जेवणाचं वगैरे ही आवड आणि घरी आमच्या खूप जेवण वगैरे व्हायची। बरोबर। आणि मग मी स्वतःहून असं ना, आई जे करायची ते बघूनच आम्ही शिकलेलो आहे। कोणताही क्लास वगैरे असं कुठे गेलेली नाहीये। बरोबर। त्याच्यानंतर माझ्या लग्नानंतर मग मी असंच आमच्या गावात सांगा कुठे काय सांगितलं जेवण वगैरे बनवायचं असेल तर मी सहज मदत म्हणून करायला जायची। बरोबर, ते करायचं। त्याच्यानंतर मग मी ICDS ऑफिसला जेव्हा अंगणवाडीला लागली तेव्हा मला एक ICDS ऑफिसला म्हणजे 15 ते 16 वर्षापूर्वी एक कुपोषित मुलांसाठी शेंगदाणा लाडू, पौष्टिक लाडू ही ऑर्डर मला मिळाली। ती ऑर्डर 6 महिन्यांची होती। जवळजवळ 350 कुपोषित मुलांना मी ते लाडू पुरवठा करत होते। अच्छा। त्यावेळेला मग मला एक आमचे CDP होते हारे मॅडम म्हणून, त्याही मला सांगितले हिम्मत करण्यासारखी हे तर खूप बहुत करू। मग त्याच्यानंतर मला वाटलं की आपण करू शकतो हे। मग त्यावेळेला मी गावातल्या महिलांना वगैरे बोलवलं, मग ते किलोच्या पाठीमागे त्यांना पैसे वगैरे द्यायची। महिन्याची जी ऑर्डर आहे ती मी स्वतः तिथे घरी बनवून ICDS ऑफिसला पर्यंत पोहोचवायची। बरोबर। त्याच्यानंतर ते आमच्या कार्यकर्ते सगळे घेऊन जायचे। मग आता तुम्हाला हे कॅटरिंगचा बिझनेस कसा सुरू करावा वाटला? ते कॅटरिंगचं कसं म्हणजे मग मी असं जेवण कुठे कुठे करायची, माझ्या हातची चव वगैरे लोकांना माहितीच होतं। काही जणांनी मला सांगितलं की तू जेवणाचं का नाही करत? मला असं वाटायचं शाळा पण आहे, पण नंतर मला असं वाटलं मी करू शकते। बरोबर। त्याच्यानंतर मी आधी थोडं बनवायची, 60-70 लोकांची अशी ऑर्डर स्वतःच बनवून स्वतःच द्यायची। हाताखाली काय वर्कर वगैरे कमी होते, 1-2 असलं तरी होऊन जायचं। बरोबर। त्याच्यानंतर हा व्यवसाय माझा थोडं वाढवत गेल्यानंतर कोरोना काळामध्ये जेव्हा मुलगाही नोकरी सोडून घरी होता तर म्हटलं हाही घरी आहेत, आपण तरी काहीतरी बिझनेस चालवायचा। तर मी घरी माझं सध्याचं वडापावचं पण चालू आहे पार्ट टाइम म्हणून। आम्ही चायनीज कॉर्नर पण चालवतो करून पार्ट टाइम म्हणून। आणि सकाळी आम्हाला असं वाटायचं की आपण ज्या ऑर्डरी वगैरे मिळतात आपण ते कराव्या, हा घरीच आहे तर। म्हणजे कोरोना काळचा जो वेळ आहे ज्याच्यामध्ये लोकांनी नोकरी गेल्यावर जे हतबल झाले, पण तुम्ही त्याच्यातनं प्रेरणा घेतली, न घाबरता तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला। खूप छान उदाहरण आहे। बरोबर। तर मग त्याच्यानंतर मग मला जास्त हे वाटायला लागलं। कोरोना काळात म्हणजे हॉटेल वगैरे बंद होती, पण तरी पण पालघर वरून सुद्धा माझ्या घरापर्यंत पब्लिक यायची। अच्छा। मग ते मी त्यांना जेवायला वगैरे तिथे बनवून देत होती। बरोबर। म्हणजे ज्यांना माहिती होतं की या मॅडम कडे गेलं तर आपल्याला जेवण मिळणार, ते लोक येत होते। मी त्यांना तसं देत होती। नंतर कोणी पार्सल मागितलं तरी तेही बनवून देत होती। बरोबर। असं करता पुढे आली। नंतर मुलगाही घरी राहिल्यानंतर तर आमचे असिस्टंट जे आहे हाताखाली तेही यायला लागले। त्याच्यानंतर त्यांनाही शिकायला मिळालं, मलाही त्यांच्याकडनं शिकायला मिळालं। असं करता मग मला असं वाटलं की मग मी एक वाहन टेम्पो पण घेतलं। बरोबर। म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू केला तेव्हा तुम्ही स्वतः करत होते आणि आज तुमच्या हाताखाली किती लोक आहेत? आज माझ्या हाताखाली तसं बघितलं तर पूर्ण जशी ऑर्डर असेल तर 30-35 लोक येऊ शकतात। म्हणजे यशस्वीपणे। आणि साधारण तुम्ही किती लोकांपर्यंत जेवण करून देऊ शकता? आम्ही 2000-2500 वर पण जातो। बरोबर। म्हणजे 2 ते 2,500 पर्यंत तुम्ही आरामात लोकांना जेवण करून देऊ शकतो। आणि एरिया म्हणजे तुम्ही कुठपासून कुठपर्यंत काम करू शकता? विरार तर ढाणू पर्यंत। अच्छा। म्हणजे जर विरार ते ढाणू पर्यंत तुम्हाला हेमा कॅटरर्स कडनं जेवण बनवून हवं असेल तर बघा, इथे नाव नंबर सुद्धा आहे, तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा मिळेल, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला हेमा पुरव यांचा हा नंबर भेटणार आहे। व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारचे स्वयंपाक यांच्याकडे बनवले जातात। आणि विशेष एक सांगायला विसरले मी, बरोबर, आज बरंच म्हणजे 20-25 वर्षापर्यंत मी फराळ बनवते दिवाळीचा। अच्छा। जवळजवळ 7 ते 8 प्रकार फराळ स्वतः बनवते। महिलांना घेऊन जेवढ्या ऑर्डरी असतात त्या ढाणू पर्यंत पण पोहोचवते। आणि लोणची नॉनव्हेज म्हणजे व्हेज पण अशी लोणची, म्हणजे लोणच्यामध्ये पण व्हेज आणि नॉनव्हेज। नॉनव्हेज मध्ये काय विशेष असतं? नॉनव्हेज मध्ये सुका बोंबीलचं बनवते, करंदी बनवते
आणि एक कोलिम प्रकार येतो कोलंबीचा बारीकवाला, तोही बनवते. बरोबर. आणि आंबे. आणि आता कुठेही माझी ऑर्डर असू दे, मी घरगुतीच लोणचं वापरते, दुकानी कधीच वापरत नाही. कारण बरोबर. एरवी मी लोकांना पण उद्योग मिळावं ह्या हेतूने त्यांना पाण्यामध्ये आंबे टाकून ठेवायला सांगते आणि त्यांच्याकडनं 40 ते 50 रुपये किलोनी खरेदी करते आणि त्यांचं लोणचं अच्छा, बनवून म्हणजे गावात पण स्वतः मोठा नाही होत आहे, स्वतः बरोबर दुसऱ्याला सुद्धा मोठं करण्याचा प्रयत्न करतात. खूपच आणि सुंदर मी कल्पना ICDC आहे. ऑफिसला असल्याने मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे ढेकाळा ह्या साईडला मी लोणचे एकदम ग्रामीण भागामध्ये. तिथे बरोबर. ही लोणची जी बनवतात ते करून दाखवण्यासाठी पण मी गेलेली आहे आमच्या ऑफिस तर्फे. अच्छा, म्हणजे ते- प्रशिक्षण हा, सुद्धा प्रशिक्षण देतात. देऊ बरोबर. शकते. हा हा हा. आणि मला जे दुसऱ्यांनी केलेलं आत्ताच मी एक प्रकार म्हणजे महिलांना, माझ्या कार्यकर्त्यांना 26 महिला होत्या, त्यांना मी एक असंच सांगितलं की मी लोणचं असं असं बनवते, तर कोणी मला बनवून दाखवणार. म्हणजे मला वाटते ह्याही पुढे जायला पाहिजे. बरोबर. तेव्हा त्याही तो प्रकार मला शेगवाच्या शेंगाचं लोणचं टिकणार. अच्छा, हे पहिल्यांदा हा. मी पण ऐकते. तर ते पण त्या उत्कृष्ट त्या बायांनी करून दाखवलं बरोबर. आणि त्याही पुढे जावं ह्यासाठी मी त्यांना बक्षीस पण दिले. आणि जी करणारी व्यक्ती होती ती मुसलमान समाजाची होती. बरोबर. तरी पण तिने उत्कृष्ट म्हणजे मराठी माणसाला लाजवेल असं सुंदर प्रकारे बनवलं. बरोबर लोणचं आहे. केलेलं बरोबर होतं. आहे. आणि कोणत्याही धंद्याला घरच्यांचं सहकार्य असल्याशिवाय होत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे हा मुलगा आहे. आपला सिद्धेश दादा. ह्याला दादाला विसरणं बिलकुल चुकीचं आहे. दादा मध्ये येतो कारण म्हणजे हेमा पुरव बरोबर म्हणजे त्यांचा हा मुलगा सिद्धेश दादा आहे, तो सुद्धा पुरापूर साथ देतो मावशीला. म्हणजे तिला जेवढी जी पण मदत. दादा तू काय काय करतो मावशी करता? मी स्टार्ट टू एंड जी काय आईला मदत लागेल ती सर्व मदत करतो. बरोबर. म्हणजे एकदम सुंदर उदाहरण आहे. आई करता सगळं काही करायला तयार आहे आणि आईचा बिझनेस मोठा होण्याकरता दादाचा पण खूप मोठा वाटा आहे. बरोबर आहे की नाही? तसंच महत्वाचं म्हणजे आम्ही सुद्धा आहेत, पण ही जी बाकी आमची जी मंडळी आहे स्टाफला पण नाही त्यांच्याशिवाय विसरायला आमचं काहीच पाहिजे. नाहीये. म्हणजे ऑर्डर असली तर तुम्ही सुद्धा काम करतात ह्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे जेवढं मला स्वतःहून जेवढं मी करेल हा, ते मला जास्त आवडते. बरोबर. आणि ह्यांना पण विचारा, माझी जी पूर्वतयारी असते हा. आधीची, ती मी माझी पूर्वतयारी करूनच येते मी. बरोबर. किंवा हे नाही, आता ह्या महिला मला जवळजवळ 10-15 वर्ष पहिले मदत करतात. बरोबर. केळवा धांगेपडा म्हणून एक गाव आहे, हा. तिकडनं येतात. जवळजवळ हे 15 जणी बोलवलं तरी 15 जणींना उद्योग मी दिलेला असतो. अच्छा. आणि त्या 15 जणी येतात. बरोबर. ची ऑर्डर काय आहे तुमची? ची ऑर्डर व्हेज आणि नॉनव्हेज पण आहे. हा. सकाळी पण तीच होती. व्हेज, बरोबर. नॉनव्हेज अलग पदार्थ होते. हा. आता व्हेजला एक गुलाबजाम आहे, बरोबर. पनीर भाजी आहे, बरोबर. चणा मसाला आहे, हा. दाल आहे, हा. राईस आहे, हा. पुरी, सलाड, लोणचं. बरोबर. लोणच्याचं तुम्ही सांगितलं ज्याप्रमाणे हे घरी बनवलेलं लोणचं आहे. परत नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज मध्ये पुरी, हा. भात, डाळ, चिकन रस्सा आहे. बरोबर. आणि हे मटार पनीर भाजी आणि गुलाबजाम आहे. गुलाबजामुन. बरोबर. म्हणजे ज्याप्रमाणे कस्टमरची ऑर्डर असते त्याप्रमाणे तुम्ही बनवून देतात. बरोबर. 50 ते 70-100 लोकांपर्यंत मी प्रत्येकाच्या घरी पार्सल सुद्धा देऊ शकतो. अच्छा, पार्सल ओके. म्हणजे बराचदा गणपती आहे, सण आहे. हा हा हा. मग आम्ही तसं ते पण पार्सल पण देतो त्यांना. अच्छा, ती पण हा, देतात. ते पण देतात घरून पार्सल. सकाळ संध्याकाळ मागितलं तरी पार्सल पण तरी पण. अच्छा, ते तुम्ही कोणत्या एरियापर्यंत देऊ शकता साधारण? पार्सल असेल तर आम्ही साधारण बोईसर पर्यंत सुद्धा. म्हणजे पालघर ते बोईसर. 100 पर्यंत असेल तर बोईसर पर्यंत देतो. हा. 50, 60, 70 असेल ते केळवा, सफाळे म्हणजे ह्या साईड पर्यंत. ह्या साईडला देतात. आणि भंडारा वगैरे असला तर मोठी ऑर्डर. मोठं. अच्छा, म्हणजे 2,500 लोकांपर्यंतची तुम्ही सहज ऑर्डर घेऊ शकता. व्हेज नॉनव्हेज दोन्ही सुद्धा. बरोबर. हा. माझे मिस्टर कॅमलिंगला होते. बरोबर. ते आता रिटायरमेंट होऊन 4 वर्ष व्हायला आल्या. बरोबर. पण त्यांचं पूर्ण दिवस हे बिझी असतात त्याच्यात. हा. एक रिटायरमेंट माणूस हा. रिटायर झाल्यानंतर पण त्यांना ते पूर्ण कम्प्लिटली काम मिळालंय. म्हणजे मी शाळेत जरी गेली तरी आले तरी दुपारी त्यांचं ते बटाटे वगैरे सांगा, वड्याचं वगैरे हे दुकान कम्प्लिटली ते सांभाळतात. म्हणजे ते तुमचा वडापावचं जे कॉर्नर तुम्ही सुरू केलेलं आहे तो पूर्ण ते सांभाळतात. बरोबर. चायनीजचा मुलगा सांभाळतो. बरोबर. आणि त्यांना हेल्प म्हणून मी असते. बरोबर. आणि एक माझी मुलगी आहे, हा. ती मुलगी पण असते. आणि संध्याकाळून आल्यानंतर सुनबाई पण असलं मदतला ती पण करते. ती म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा पूर्ण सहयोग आहे तुम्हाला या व्यवसायाकरता. आणि या कुटुंबामध्ये हे सगळे लोक येतात. हे बरोबर. हे नसतं तर माझं काहीच नसतं. बरोबर आहे. त्या लेडीज आहेत त्या पण आहेत. हा माझा नातू आहे. पण हा पण सुद्धा ऑर्डरला असतो तुमच्याबरोबर. एक वाढपीचं काम पण करू शकतो. हा पहिल्यापासून त्याला आवड आहे. बरोबर. आताच तो मला मदत करत असतो.
बरोबर. पूर्ण काम देतो. आणि ह्या माझ्या पण आहेत त्या काही लाजतात. बरोबर बरोबर ह्याचं नाव आहे कमल वैद्य. या सुगंधताई आणि ह्या त्यांच्या वैद्य. बरोबर. म्हणजे आपण ज्या बनवायला आणतात ते नणंद भाऊजाई वगैरे आपल्याच कुटुंबातल्या सगळ्या आपल्या घरच्या येतात. मदत लागली तर सगळ्यांना गोळा करून यायचं काम तुमचं. बरोबर ना? आणि सगळं घरच्याप्रमाणे करतात. बरोबर आहे, बरोबर. मी जरी नसली तरी हे आपलं आहे का बरोबर. आपण कसं करावं मग मी त्याच्यावर बिंदास्त. उत्कृष्ट क्वालिटी त्याचप्रमाणे क्वांटिटी म्हणजे मावशी जे आहेत 2,500 लोकांपर्यंतची जी सहज जी आहे ऑर्डर व्हेज असो किंवा नॉन व्हेज असू दे विरार पासून ते डहाणू पर्यंत सहज करू शकतात. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये त्याचबरोबर स्क्रीनवर सुद्धा भेटणार आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं जे आहे जेवण असतं म्हणजे जेवण जो एकदा हेमापुरा मॅडमकडे जेवले की त्याच्यानंतर जे आहे त्यांना रिपीट ऑर्डर जेवणाच्या चववर्ण मिळते. त्यांना कोणत्याही जाहिरातीची गरज नाहीये. म्हणजे ही जी व्हिडिओ मी बनवलेला आहे मी सुद्धा जेवली आहे आणि इमिडिएटली हा व्हिडिओ बनवलेला आहे स्पेशली कारण त्या डिझर्व करतात. शिक्षिका ते यशस्वी उद्योजकापर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे सोपा नसतो एक महिलाला. घर मूल आणि व्यवसाय सांभाळून हा मोठा 2 वेळा आदर्श पुरस्कार पण घेतलेला आहे कार्यकर्ती म्हणून. बघा म्हणजे फक्त इथपर्यंत थांबले नाहीत. आदर्श शिक्षिका पुरस्कार घेतला. आदर्श शिक्षिका शिक्षिकाचा पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. अंगणवाडी शिक्षिका. अजून काय करता तुमचं अजून म्हणजे तुम्ही पोलीस मित्र सुद्धा आहेत. हा मी पोलीस मित्र सुद्धा आहेत म्हणजे मला आठवलं म्हणून सांगितलं. ग्रामपंचायतीला 3 वर्ष सदस्य सुद्धा होते. बघा म्हणजे मला समाजसेवेची आवड आहे. बघा आणि आतापर्यंत माझी मी बालवर्गाला 100 रुपयापासून जी लागली आज माझी 33 वर्ष सर्व्हिस चालू आहे. वय वर्ष 62 माझं. बघा म्हणजे ते एज इज जस्ट अ नंबर. 60 इयर्स झाले आहेत पण सगळ्यात त्यांचं मला आवड गाण्यात नाचण्यात सगळी गोष्टीची आवड आहे. जोश कुठेही कमी नाहीये. तर हा व्हिडिओ बनवायचा फक्त एकमेव हेतू होता की स्त्री म्हणून आपण कुठेही मागे पडले नाही पाहिजेत. प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी विशेष आहे आणि ती काहीतरी नवीन करू शकते म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. आवडलं तर एक लाईकचं बटन नक्की दाबा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.